पुण्याच्या आणि पुण्यामध्ये मी इथं जे आलं ना, एक एक डिटेल देण्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. सगळं काही भेटन तुम्हाला. थोडं थांबलं तर एक एक गोष्ट रिक्वेस्ट करणार की प्लीज हा जो व्हिडिओ असणार आहे ह्याला अजिबात स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघत चला. ज्यांना प्लॉट खरेदी करायचे आणि प्लॉट वरती घर बांधायचं त्या लोकांसाठी हा व्हिडिओ भेटायला पाहिजे. पुण्याच्या जवळ आणि पुण्यामध्ये माहिती का, आपल्याला तर काय पाहिजे, त्या प्लॉटचा व्हिडिओ पाहिजे किंवा तो बंगल्याचा व्हिडिओ पाहिजे. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. आणि आज मी परत एकदा रिक्वेस्ट करणार आहे की ज्यांना एने प्लॉट घ्यायचं, ज्यांना डायरेक्ट शेती खरेदी करायचं, ज्यांना 10 गुंठे पाहिजे, ज्यांना कमी बजेटमध्ये प्लॉट खरेदी करायचं, तर त्या लोकांसाठी खूप जरुरी व्हिडिओ आहे. आणि जरुरी एक गोष्ट हे आहे की ज्यांना पण पुण्याच्या अगदी जवळ कमी बजेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आणि कॅशमध्ये घ्यायचं असेल तर त्या लोकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ फायद्याचा असणार आहे. मंडळी, बसूनच व्हिडिओ तयार केलेला आहे. काय त्याच्यामध्ये त्या प्लॉटवरती गेलं नाही, पण माहिती जी आहे ना इथं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि असेच व्हिडिओ येणार बुवा, ते डायरेक्टली जमत नाही तिकडे जाऊन वगैरे. आणि कारण की काय असतं, लोक असतात संगतमध्ये आणि आपण आपल्या व्हिडिओचा तुंतुना वाजवत बसायचं म्हणजे काहीतरी वाटतं. लोक येतात खरेदी करायला भरपूर, रोज म्हणजे रोजच्या 2 दिवसामध्ये 1 दिवसामध्ये रनिंग चालू झालेली आहे. पण व्हिडिओ बनवायला तेवढा वेळ नसतो. तिथं फोटो वगैरे पाहिजे तुम्हाला तर तुम्हाला सेंड करून आपण माझा नंबर घ्या पहिला, 9028750499. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. पण कुठले प्लॉट पाहिजे, एने पाहिजे का ॲग्रिकल्चर पाहिजे का शेती पाहिजे, तर थोडं थांबा. मी सगळं सांगतो तुम्हाला, एक एक विस्तारितपणे माहिती देणार आहे. तुम्ही बघा, परत एकदा सांगतो की व्हिडिओ बघायचे, व्हिडिओ सोडायचे नाही. कारण की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं, तुम्हाला घर बांधवायचं आणि अगदी पुण्यामध्ये प्लॉट पाहिजे, पुण्याच्या जवळ पाहिजे, तर ही संधी आलेली तुम्ही घालवू नका. कारण की आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर एक एक माहिती प्लॉटिंगची येऊ राहिलेली. आम्ही तिकडं गेलं तर तिकडं शूटिंग काढायला आणि बोलायला वेळ नसतो. लोक असतात आणि संगतमध्ये 4-4, 5-5, 10-10 लोकांबरोबर संवाद साधायला लागतो. आणि तुम्ही सुद्धा आले तर तुम्हाला माहीत पडणार की कसं होतं तिकडं. त्यामुळं व्हिडिओ बनवत नाही. आणि आता जो वेळ आहे ऑफिसमध्ये बसून, तर ह्या वेळेमध्ये तुमच्यासाठी हे आणलेलं आहे. आणि मंडळी, माझा चॅनल जो आहे रिअल इस्टेटचंच आहे. इथं भरपूर घरं येतात. आणि आज दुपारी पण एक व्हिडिओ अपलोड केला होता. कृपया तो व्हिडिओ पण जाऊन बघा. 16 लाखामध्ये काय देऊ राहिलेले, तर त्या व्हिडिओचा लिंक जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले. ओके, तर तो पण बघू शकतात. काय माहिती का, मला काय वाटतं माहित नाही की लोक व्हिडिओ का बघत नाही यार. खरं मला हे मतलब नाही. बघा, जेवढे पण लोक बघतात तर ते लोक येतात, घेतात. पण काही लोक असे की एक कमेंट करतात. तुम्ही कमेंटच्या लाईनमध्ये जाऊन बघू शकतात. काय लोकांनी कमेंट केलेले की तो घर दाखवू शकत नाही का, ती जागा दाखवू शकत नाही का. जे लोक कमेंट करतात ना साहेब, त्या लोकांना मी सांगतो की बिचारे तुम्ही या माझ्याबरोबर, 1-2 मिनिटं व्हिडिओमध्ये बोला. ज्याचा काम त्याला माहिती की तो कसा करतो. टायपिंग करायला, लिहायला काय जातो. मी त्या लोकांना सांगणार की असे कमेंट करायचे असले तर माझा नंबर घ्या, 9028750499. मला बिनधास्त बोला, माझ्याबरोबर वार्तालाप करा.
कॉल करा मला. हे असले कमेंट करत जाऊ नका. नाही, एकदम कसं तरी वाटतं की हे लोक कमेंट करत बसतात. मंडळी, आमचं काम आहे जे रिअल असणार आहे ती रिअल प्रॉपर्टी तुमच्या समोर आणायची. आता ह्याच्यामध्येच एनए प्लॉट सुद्धा आहे आपल्याकडं. 17 लाख रुपये गुंठ्याचे आहे आणि वाघोलीच्या जवळच म्हणजे सणसवाडीमध्ये आहे. रोड टच नाही, रोडच्या बाजूला आहे. बंगलो एनए प्लॉट बोलू शकतात त्यांना, कारण की तिथं सगळे बंगलो झालेले. ओके, तर 17 लाख रुपये किंमत आहे. पण तुम्हाला 1.5 गुंठे, 2.25 गुंठे, 1.25 गुंठ्याच्या वरती तुम्हाला प्लॉट खरेदी करायला लागणार आणि ते प्लॉट जाणार 25-30 लाखाच्या आसपास जाणार आहे. पण त्याच बजेटमध्ये ते 2.25 गुंठ्याच्या बजेटमध्ये आपल्याला खेळायचं असलं तर त्यापेक्षा मला असं वाटतं की थेट 10 गुंठे खरेदी करा. 10 गुंठे डायरेक्टली 10 गुंठे तुम्ही खरेदी केलं तर भारी काम होणार आहे. आणि हे जे 10 गुंठे असणार आहे ते डायरेक्टली गावामध्ये देतो. पण प्रॉब्लेम काय माहिती का, आपल्याला तर बुवा पुण्या सिटीमध्येच पाहिजे. पण पुण्या सिटीमध्ये प्लॉट नाही राहिलेले, आता जागा बिलकुल बी नाही राहिलेली आहे. आणि जे काही आहे, एनए असू द्या किंवा ॲग्रिकल्चर खरेदी करायचं असलं तर ते सगळं लांबच आहे. आणि मंडळी, 3,30,000मध्ये 3,30,000मध्ये 1 गुंठा ॲग्रिकल्चर प्लॉट तुम्हाला भेटू शकतो. ते पण कुठं? केडगाव चौफुला ह्या साईडला. कुठं? केडगाव चौफुला, पुणे सोलापूर रोड ह्या साईडला प्लॉटिंग चालू आहे आपली. आणि स्वतः आपणच डेव्हलपर आहे, स्वतः डेव्हलप करून आपण विकू राहिलेले ते 3,30,000चे. प्लस डायरेक्टली 21 लाखामध्ये 10 गुंठेची शेती बोलूनच आपण देणार आहे. आणि ते शेती बोलूनच तुम्ही खरेदी करू शकतात. जे 21 लाखाचे 10 गुंठे आहे तर त्याला सेपरेट 7/12, सेपरेट खरेदी खत, हे सगळं काही पेपर भेटणार आहे. आणि जे 3,30,000चे जे प्लॉट आहे त्याचे जे पेपर असणार आहे तर ते सामूहिक पेपर असणार आहे, सामूहिक 7/12 असणार आहे. आता हे जे 3,30,000चे आहे ते EMI वर सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. 2 लाख कमीत कमी तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे. ओके, तर हे आहे. आणि जे 21 लाखामध्ये 10 गुंठे आहे तर त्याच्याबद्दल लोकेशन पण बोललेले केडगाव चौफुल्याच्या इथंच आहे. बरं, एनए प्लॉटला जे डॉक्युमेंटेशन लागतात तुम्हाला माहिती, प्लॅन भरपूर असतात त्याच्यामध्ये. 7/12 असतो, खरेदी खत असतो. आणि लोकांच्या माइंडमध्ये बसलेलं आहे की बँकेचे लोन होतो ना, बँकेचे लोन होतात. पण तो पण कर्ज फेडायला लागतो. आणि जोपर्यंत आपण कर्ज फेडत जातो त्याचा व्याज भारी काम येते. तर ज्यांना खरेदी करायचे ते पण आहे. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, वरती पण दिलेले आहे. मंडळी, तुमचा जो बजेट असणार आहे त्या बजेटमध्ये खरेदी करा. पण मला असं वाटतं की तुम्ही विचार करा की तुम्हाला बिझनेस पण पाहिजे, इन्कम पण पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला 1 गुंठा किंवा 2 गुंठे पुरणार नाही. 10 गुंठे तुम्हाला कमीत कमी खरेदी करायला लागणार आहे. आणि हे 10 गुंठ्याची जे बजेट असणार आहे ते तुम्हाला सांगितलेले 21 लाखामध्ये, 30 लाखामध्ये पण 10 गुंठे आहे. वेगवेगळी जमीन आहे. जशी पाहिजे तशी जमीन आपल्याला प्लॉट भेटतं. आता ती शेती असली तर बेनिफिट भरपूर आहे. आपल्याला काय बिझनेस करायचं तर आपण गव्हर्नमेंटकडून कर्ज घेऊ शकतो. गव्हर्नमेंट देते कर्ज. फक्त एवढे की आपला बिझनेसचा प्लॅन पाहिजे त्या जागेवरती, तेव्हा आपण त्या जागेवरती आपण कर्ज काढून
भेटू शकतं आपल्याला. असं नाही की एनएस प्लॉटवर भेटतो कर्ज, नाही, तुमच्या शेतीच्या ह्याच्यावरती पण भेटतं. आणि शेतीच्या ह्याच्यावरती घेतलं तर व्याज कमी लागतो. मंडळी, भरपूर मला एवढं बोलायचंय भरपूर. माझ्याकडे एवढे बिझनेस प्लॅन आहे की मी अर्धा तास पण बोलत बसलं ना, इकडं कमीच पडणार, तो एक तास कमी पडणार आहे. एक लोकांचे मला कॉल येतात, त्यांना मी सांगत असतो, पण व्हिडिओमध्ये डेअरिंग का होत नाही बोलायची माहिती का? लोक बघत नाही व्हिडिओ. आपण येड्यासारखं 15 मिनटं 20 मिनटं बोलायचं तिथं, आणि तो व्हिडिओ डायरेक्ट एडिट करून अपलोड करायचं, त्याला सगळं गोष्टींना वेळ जातो. बरोबर आहे का नाही? मी बोलणार, मी सांगणार, मी तुम्हाला भरपूर प्लॅन देणार की काय बिझनेस आपण 10 गुंठ्यामध्ये 10 गुंठ्याच्या पुढच्या जमिनीवरती करू शकतो, सांगणार मी. तुम्ही मला कमेंट करा, मी एखादा व्हिडिओ बनवणार. आणि 10 गुंठ्या जमिनीवरती कुठले बिझनेस होऊ शकतात, डझनभर बिझनेस आहे. 1-2 बिझनेस नाही, भरपूर बिझनेस त्या जागेवरती आपण करू शकतो. आणि ज्यांना पण मी आयडिया दिलेली आहे, सांगितलेले, तर त्या लोकांनी केलेले आणि झालेले त्यांचं. चला मंडळी, वेळ झालेले. तुम्हाला आजच्या ज्या जमिनीबद्दल मी सांगितलं, कशी माहिती वाटली ते मला तुम्ही सांगू शकतात. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी न्यूज. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.